पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी आपण या दिलेले आहेत। मित्रांनो नमस्कार। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार थेट 17,900 रुपये। गेल्या 4 वर्षाचा प्रलंबित असलेला पीक विमा आजच जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यात मोठी घोषणा। गेल्या 4 वर्षाचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यात होणार जमा, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे, सविस्तर अपडेट। तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला 3 कामं करायची आहेत। 17,900 रुपये हे पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, बातमी जाणून घेऊया। सगळी सविस्तर बातमी। राज्यातील शेतकऱ्यांच्या सणासुदीच्या काळामध्ये मोठा दिलासा मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांना गुड न्यूज दिलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचं स्वागत केलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात आणि आनंदाचा क्षण। याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सरकारने कालच आनंदाने स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात 17,900 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती। कोण आहे ते 16 जिल्हे ते देखील आपण पाहत आहोत। 4 वर्षांपासून हा थकलेला पीक विमा आजच वितरित करण्याचे थेट आदेश दिले आहेत। राज्यातील लाखो शेतकरी याचे लाभार्थी आहेत। गुढीपाडवा निमित्त विशेष घोषणा झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आता मात्र अतिशय आनंदात जाणार हे आता निश्चित झालंय। मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून पीक विमा मिळवण्यासाठी वाट पाहत होते। नैसर्गिक आपत्ती, पाऊस, दुष्काळ आणि इतर संकटांमुळे मोठे नुकसान झाले होते। मात्र विमा कंपन्यांकडून प्रशासकीय प्रक्रियेमुळे हा पैसा वेळेत मिळाला नाही। आता मात्र सरकारने या सर्व प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून प्रलंबित रक्कम मंजूर केल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार आहे। राज्यातील अनेक शेतकरी या निर्णयामुळे आनंदित झाले आहेत। 4 वर्षांपासून या पैशाची आम्ही वाट पाहत होतो, आता दिलासा मिळालाय असं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। परंतु तुम्हाला मात्र आता सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतानाच तुम्हाला 3 गोष्टी करणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट तुम्हाला करायची, तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का, म्हणजेच तुमची KYC पूर्ण आहे का ते तुम्हाला पाहिजे। पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का, मोबाईलवरती तुमच्या SMS आलाय का हे देखील तुम्हाला पाहायचंय। म्हणजे तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे तुम्हाला या 3 गोष्टी केल्यानंतर लगेचच तुम्हाला समजेल। मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्र सरकारने ही सगळ्यात मोठी घोषणा केल्याच्या नंतर राज्यातील शेतकरी बांधवांनी लगेच तुमच्या केंद्रावरती जाऊन आपले पैसे कसे येतील या दृष्टीनं बँक खाते तुमच्या आधारशी लिंक आहे का, KYC पूर्ण केले का, या 3 गोष्टी तपासून बघा। लगेचच तुमच्या खात्यावरती हे 17,900 रुपये थेट पीक विमा खात्यावरती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळे उद्या ठीक सकाळी 9 वाजता हे पैसे संबंध शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टाकण्याचे आदेश आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो PM किसान योजना आणि नमो किसान योजना हे 2 हप्ते 2,000 प्लस 4,000 हे देखील तुमच्या बँक खात्यावरती देण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे। या 2 महत्त्वाच्या योजनांमुळे राज्यातील शेतकरी बांधव अतिशय आनंदाने डोलू लागलेत आणि हा सरकारसाठी देखील आनंदाचा क्षण असेल। कारण की जे हिंदू सरकार म्हणते त्या हिंदू सरकारने अखेर हिंदू नववर्षाच्या सणाला शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिल्यामुळे राज्यात शेतकरी मात्र आता आनंदी झालाय। उद्या सकाळी ठीक 9 वाजेपासून तुमच्या खात्यावरती पैसे येतील। तुम्ही बँकेत जाऊन तुमचे पैसे चेक करा, अन्यथा तुम्हाला पैसे राहिले आहेत तर तुम्ही जवळच्या CRC केंद्रावर जाऊन तुम्ही पैसे का नाही आले याची चौकशी करायला हवी।
मित्रांनो, ही होती आजची शेतकऱ्यांसंबंधीची महत्त्वाची अपडेट. अशाच नवीन अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.